मंचर शहरात अज्ञात इसमांकडून वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजाराम बानखेले यांच्या मालकीच्या स्कॉर्पिओ गाडीची अज्ञात इसमाने दगड मारून काच फोडली असून या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजाराम बानखेले यांनी आपली स्कॉर्पिओ गाडी नेहमीप्रमाणे घराच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. मंगळवारी रात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसम त्या ठिकाणी आला. त्याने कोणतीही भीती न बाळगता गाडीच्या काचेवर मोठा दगड मारला आणि तेथून पळ काढला. सकाळी बानखेले यांना गाडीची काच फुटल्याचं निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा सर्व थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एक अज्ञात व्यक्ती गाडीजवळ येतो, दगड मारून काच फोडतो आणि तात्काळ पळून जातो. या फुटेजच्या आधारे पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहे. आपल्या गाडीचे नुकसान झाल्याप्रकरणी राजाराम बानखेले यांनी मंचर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली आहे. भरवस्तीत अशा प्रकारे गाड्या फोडण्याचे धाडस कोणाचे आणि त्यामागील नेमका हेतू काय याचा तपास मंचर पोलीस करत आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी आता रहिवाशांकडून केली जात आहे. तुमचं नाव आणि पद सांगा पहिल्यांदा. मी राजाराम भिवसेन बानखेले, पुणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जिल्ह्याचा संघटक म्हणून सध्या काम पाहतो आणि या मंचर विभागाचा माजी पंचायत समिती सदस्य म्हणून देखील मी त्या ठिकाणी कामकाज केलेलं आहे आणि गेली 40-42 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय स्वरूपामध्ये काम करत आहे. रात्रीची घटना घडली, तुमच्या गाडीवरती तुमच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या, नुकसान करण्यात आलं. नक्की घटना काय होती त्याबद्दल सविस्तर सांगा. आता नेमकं कारण काय आहे, कशामुळं काय केलं हे मला माहीत नाही, परंतु ज्या कोणी केलेलं आहे ती प्रवृत्ती मात्र निश्चितच थोडीशी एक वेगळ्या स्वरूपाची असणार आहे. जे काय माझ्यावर समजा राग असेल, जे काय माझी स्वतःची वैयक्तिक खुन्नस असेल तर समोर येऊन चर्चा करावी, समोर येऊन माझ्याशी 2 हात करावेत, माझ्याशी भांडावं. परंतु गाडी उभी असताना रात्री अपरात्री यायचं, त्या गाडीवरती दगड टाकायचे आणि पळून जायचं, ही भ्याड प्रवृत्ती, ही एक नपुसकासारखं काम या ठिकाणी ज्यांनी कोणी केलेलं आहे त्यांनी समोर यावं. समोर आल्यानंतर त्याला योग्य त्या पद्धतीनं मला जो काय जबाब द्यायचा आहे तो मी त्या पद्धतीनं देईन. रात्रीचे CCTV जे कॅमेऱ्यात जे कैद झाल्या त्यावरून एकंदर तुम्हाला काय वाटतं, संशयित काय वयाचा असेल का आणि कशा पद्धतीने त्याचं काय त्यांनी पोशाख घातला होता, कपडे काय घातले होते काय? नाही, साधारणतः काळी पॅन्ट आणि सफेद शर्ट आहे अशा पद्धतीचा तो तरुण वयातला मुलगा आहे. 18 ते 22 वयाची मुलं त्या स्वरूपाचं त्याचं ते राहणीमान किंवा त्या स्वरूपाचा त्याचा देखावा दिसतोय. एकंदरीतच पाहिलं तर त्यांनी पूर्ण चेहरा मास्कने झाकून घेतलेला आहे आणि मास्कनं चेहरा घासला असल्यामुळं, झाकला असल्यामुळं ते काही चेहरा त्याच्यात दिसत नाही. तशा पद्धतीची मी पोलीस कंप्लेंट दिलेली आहे आणि या परिसरामध्ये रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत काही टुकार मुलं खाली गप्पा मारीत बसतात, इथेही रस्त्यावरती बसतात, आमच्या पार्किंगमध्ये बसतात. त्यांची यादी मी पोलीस स्टेशनला दिलेली आहे. पोलिसांनी त्या सगळ्या टुकार मुलांचा योग्य तो बंदोबस्त वेळीच करावा, अन्यथा मग मला माझ्या पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. तुम्हाला कोणावर संशय आहे का काय? संशय म्हणजे हीच मुलं या ठिकाणी जी फिरतात, हिंडतात, रात्रभर टुकारगिरी करत बसतात, ज्यांना आईबापाची भीती नाही, आईबापाचं त्यांच्यावरती लक्ष नाही, अशा पद्धतीच्याच मुलांचं हे काम आहे. यावर तुम्ही काय पोलिसात तक्रार किंवा काय केली? पोलीस कंप्लेंट केलेली आहे, पोलीस शोध घेत आहेत आणि मला खात्री आहे एवढ्या 4-8 दिवसामध्ये आरोपीसुद्धा निश्चित सापडून येईल. राजाराम बानखेले हे नेहमीच त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या तीक्ष्ण बोलण्यातून ओळखले जातात. असंच कुठंतरी तुमचं काय बोलण्यातून काय चुकलं आहे का किंवा कोणाला लागलं का तुमचं बोलणं? नाही, मला तरी आठवत नाही कधी माझं बोलणं असं व्यक्तिगत कुणाला लागेल, कुणाला बोलेल अशा स्वरूपाचं आहे. मी जे बोलतो स्पष्ट तोंडावर रोखठोक स्वरूपात बोलतो. मी मागे पुढे कधी कुणाच्या बोलत नाही. मला जे काय माझ्या बुद्धीला पटत नाही, मला जे विचार एखाद्याचे पटत नाही, मी त्या ठिकाणी ते बोलून स्पष्ट स्वरूपात दाखवतो. आणि जरी एखाद्याला माझे विचार पटले नाहीत किंवा मी काही अपशब्द बोललो असेल तर मर्दासारखं समोर यावं, 2 हात करावे, त्यालाही माझी तयारी आहे ना. मी काय त्याच्यापासून दूर पळत नाही. पण हे हिजड्यासारखं काम रात्री अपरात्री यायचं, गाडीवर दगड टाकायचे आणि निघून जायचं, ही प्रवृत्ती एखाद्या माणसाला किंवा एखाद्या मर्दाला न शोभणारी प्रवृत्ती आहे. माझं त्यांना खुलं आव्हान आहे, जे काय तुमचं असेल ना वैयक्तिक वाद जरी असेल तर समोर या, माझ्यासमोर 2 हात करा, 4 हात करा, मी त्यालाही आज समर्थ आहे.